नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या फडके प्रकाशन सिरीजच्या 7व्या व्हिडिओमध्ये. याआधी आपले 6 व्हिडिओ झालेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर आधी ते पाहून घ्या. त्याची लिंक वरती आय बटनावर दिलेली आहे. तर आजच्या या फडके प्रकाशन सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे, कारण की या पुस्तकामध्ये 7च व्हिडिओ आहेत आणि शेवटचा घटक आपण आज कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला पहिला म्हणजे आजची पहिली स्लाईड आहे ती म्हणजे धड्याचं नाव. आजच्या धड्याचं नाव आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व. छोटासा धडा आहे आणि त्यामधलेही महत्त्वाचे पॉईंट्स घेतलेले आहेत. बघा, व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला पहिल्यांदा यामध्ये बघायचं आहे. पहिला आहे रंग, रूप, वजन, ठेवण, याबरोबरच हुशार, चपळ, तेजस्वी, बुद्धिमान, संवेदनक्षम, अभिरुची संपन्न अशा गुणवैशिष्ट्यांचा व्यक्तिमत्वात समावेश होतो. ठीक आहे. व्यक्तीची शरीरयष्टी, आवडीनिवडी, क्षमता, गुणवैशिष्ट्ये यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. हे बघा, व्यक्तीची शरीरयष्टी, आवडीनिवडी, क्षमता, गुणवैशिष्ट्ये यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व असते. ही व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे. व्यक्तिमत्व हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने मानसशास्त्रात वापरला जातो. व्यक्तिमत्वामध्ये अनेक गुण एकत्र झालेले असतात. या गुण समुच्चयाची अशी वेगळी छाप पडत असते. आचार, विचार, बुद्धिमत्ता, अभिरुची, क्षमता, कौशल्ये, भावभावना अशा अनेक पैलूंतून व्यक्तिमत्व साकार होते. यात काही गुणवैशिष्ट्ये अनुवंशाने प्राप्त झालेली असतात, तर काही अर्जित म्हणजे प्रयत्नपूर्वक मिळवलेली असतात. भोवतालच्या वातावरणातून ती प्राप्त झालेली असतात. आपल्या सवयी, स्पष्ट वक्तेपणा, हळुवारपणा, प्रेम, राग, द्वेष, तिरस्कार, सहानुभूती, खुनशीपणा, उदारता इत्यादींच्या एकावर एक अशा आवरणाखाली आपल्या व्यक्तिमत्वांचा गाभा लपलेला असतो. ही व्यक्तिमत्वाविषयी थोडक्यात माहिती होती. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण आणखी व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये त्याची उत्पत्ती देखील या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. हे बघा, व्यक्तिमत्व हा शब्द दैनंदिन जीवनात आपण स्थूलमानाने वापरतो. या शब्दाचा वापर करतो. इंग्रजीतील पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झालेला आहे. पर्सोना म्हणजे मास्क किंवा त्याला आपण मुखवटा असं मराठीमध्ये म्हणतो. धारण करावयाचा मुखवटा. हा खरा ग्रीक शब्द पर्सोपॉन असा आहे. हे बघा, पर्सोपॉन असा शब्द आहे. या मुखवट्यातही बाह्यकारी एक्सटर्नल ॲपिअरन्स आहे. तरी पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व हा शब्द फार मोठ्या व्यापक अर्थाने वापरला जावा हे खरे. त्या शब्दात अनेक मानसशास्त्रीय गोष्टींचा समावेश आहे. मूलतः व्यक्तिमत्व ही संकल्पना व्यक्तिभेदाच्या संदर्भात विचारात घेतली जाते. या ठिकाणी हे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते लक्षात घ्या, कारण ते परीक्षेला याआधी येऊन गेलेले आहेत. पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ होतो मुखवटा. ठीक आहे, लॅटिन शब्द आहे. पुढे आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व. आता आपण अध्यापकाकडे येतो आहोत. ही खरे तर चिंतेची आणि चिंतनाची बाजू ठरत आहे. अध्यापक हा भारतीय समाजाचा महत्त्वाचा घटक मानला आहे. अध्यापन करणे हे त्याचे कार्य होय. अध्यापन करणे हा जरी व्यवसाय असला तरी तो अध्यापकाचा धंदा नव्हे. हे बघा, अध्यापन करणे हा जरी व्यवसाय असला तरी तो अध्यापकाचा धंदा नव्हे. व्यवसाय व धंदा यात खूप फरक आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. हा फरक आपला खाली बघायचा आहे. नफा कमावणे हा धंद्याचा महत्त्वाचा भाग असतो. अध्यापन या व्यवसायात विद्यादानाची कल्पना समाविष्ट आहे. अन्नदान, संपत्तीदान, भूदान अशी अनेक दाने आहेत. यात विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. या दानाचे वैशिष्ट्य असे आहे की दिल्याने ते अधिकाधिक वाढतच राहते. असा एक काळ होता की ज्या काळात अध्यापनात केवळ माहिती देणे अभिप्रेत होते. शिक्षकाजवळ जे ज्ञान असायचे ते अध्ययनार्थ्यांपर्यंत पोहोचविणे एवढाच अध्यापनाचा अर्थ मर्यादित होता. जसा काळ पुढे गेला तसा अध्यापनाचा अर्थ अधिकाधिक व्यापक होत गेला. केवळ माहिती देणे एवढा संकुचित अर्थ अध्यापनाशी संबंधित राहिला नाही. अध्यापनात मार्गदर्शन करणे, वळण लावणे, प्रोत्साहन देणे, विविध कौशल्य अंगी बाणण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे अशा विविध गोष्टींचा समावेश झाला. हे बघा, अध्यापनात मार्गदर्शन करणे, वळण लावणे, प्रोत्साहन देणे, विविध कौशल्य अंगी बाणण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे अशा विविध गोष्टी आणि यांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. हे एवढं यामध्ये महत्त्वाचं होतं. आणि शिक्षक हा अध्यापन हा व्यवसाय आहे, त्याचबरोबर याला पेशा म्हटलं जातं. ठीक आहे, कारण हे बुद्धीशी संबंधित आहे. पुढे याविषयी काहीतरी दिलेलं असावं, पाहू आपण.
अध्ययनार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर सुपरिणाम घडवून आणण्यासाठी शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात वक्तशीरपणा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा, नीटनेटकेपणा यासारखी गुणवैशिष्ट्ये असावी लागतात. शिक्षकांच्या दैनंदिन कृतीतून ती सहजपणे अध्ययनार्थ्यांना दिसणे आवश्यक असते. अध्ययनार्थी अत्यंत सूक्ष्मपणे आपल्या शिक्षकांचे निरीक्षण करत असतात. केवळ उपदेश करणाऱ्या शिक्षकांचे अनुकरण होत नसते. आपले शिक्षक वेगवेगळ्या प्रसंगी कसे वागतात, त्यांच्यात कोणकोणती गुणवैशिष्ट्ये आहेत हे अध्ययनार्थी अनुभवतो आणि मग त्यातून अशी गुणवैशिष्ट्ये अध्ययनार्थ्यांत संक्रमित होत असतात. शाळेत वेळेवर येणारे शिक्षक, पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करणारे शिक्षक, वेळेवर उत्तरपत्रिका तपासून देणारे शिक्षक, शाळेबाहेरील कामेही वेळेवर पार पाडणारे शिक्षक जेव्हा अध्ययनार्थ्यांना दिसतात तेव्हा शिक्षकाच्या अंगी असलेली शिस्त व वक्तशीरपणा विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतो आपोआप. ठीक आहे. त्यामुळे शिक्षक हा कसा असावा याचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघतो आहोत. हे बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. शिक्षकाचे कपडे साधे पण स्वच्छ आहेत म्हणजे असावेत असं त्यांना म्हणायचं आहे. त्यात भडकपणा नाही. त्यांचा पोशाख नीटनेटका आहे, आकर्षक आहे. या पोशाखामुळे आपल्या सरांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. हे जेव्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात येते, ध्यानात येते, त्यांच्या साध्या पण नीटनेटक्या पोशाखामुळे त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व अध्ययनार्थ्यांवर चांगला परिणाम घडवून आणते. ते म्हणतात ना, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, त्या पद्धतीने आहे हे. मुले ताजीतावानी होतात तेव्हा आपोआपच अध्ययनार्थी त्यांच्याकडून सतत काही ना काही घेत राहतात. शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. बघा, इथंच म्हणजे सगळे कपडे स्वच्छ चांगले वगैरे घातलेले असले तर मुले ताजीतावानी राहतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ताजीतावानी होतात आणि ह्या सगळ्या त्यांच्या पेहरावाचा अध्ययनार्थी यांच्यावर काही सकारात्मक परिणाम घडत असतो. आणि जर कपडे असे विचित्र वगैरे घातले सगळं झालं तर त्याचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची लक्षणे. शिक्षकाचे व्यक्तिमत्व प्रभावी व्यक्तिमत्व असले पाहिजे. शिक्षक उत्साही, चैतन्यमय व प्रसन्न असला पाहिजे. शिक्षकाजवळ सहिष्णुता, धैर्य, सहकार्य, सहनशीलता, नम्रता हे गुण प्रामुख्याने असले पाहिजे. शिक्षक हा दीर्घोद्योगी, प्रयत्नवादी असला पाहिजे. शिक्षकाचे व्यक्तिमत्व विलोभनीय असावे. तो सामाजिक व नैतिक मूल्यांचा उपासक असावा. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाच्या लक्षणात चारित्र्य संपन्नता अत्यंत मोलाची आहे. चारित्र्य संपन्नता हा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे शिक्षकाच्या व्यक्तिमत्व लक्षणात रेखीव व शरीर सौष्ठव महत्त्वाचे आहे. शिक्षक किडकिडीत व काटक हवा. त्याचे शरीर रेखीव व प्रमाणबद्ध असावे. तो निरोगी असावा. त्याचे शरीर पिळदार असावे. नियमितपणे प्रमाणबद्ध व्यायाम घेण्याची तसेच योग साधना करून शरीर व मन निकोप ठेवण्याची त्याची तयारी हवी. तरतरीत तसेच उत्साही शिक्षक विद्यार्थ्यांवर आपल्या संपन्न व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडू शकतो. शिक्षकाचे व्यक्तिमत्व स्थिर व संतुलित असावे. शिक्षकाच्या चांगल्या स्थिर संतुलित व्यक्तिमत्वाची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. ही काही लक्षणे आहेत, 13 लक्षणे आहेत जे आपण या ठिकाणी बघतो आहोत. शिक्षकाचे स्थिर संतुलित व्यक्तिमत्व, या ठिकाणी 13 लक्षणे आहेत. पहिलं लक्षण आहे शिक्षकाचे आकर्षक रूप व शरीर सौष्ठव. दुसरं लक्षण आहे शिक्षकाचा आनंदी व समाधानी स्वभाव. तिसरं लक्षण आहे नम्रता व सभ्यता. चौथं लक्षण आहे प्रामाणिक व कृतज्ञ. पाचवं लक्षण आहे विश्वासू व विश्वसनीय. सहावं लक्षण आहे वक्तशीर. सातवं लक्षण आहे व्यवस्थित व नीटनेटका. आठवं लक्षण आहे कर्तव्यनिष्ठ. नववं लक्षण आहे उदार व सहनशील. 10वं लक्षण आहे क्षमाशील. 11वं लक्षण आहे प्रेमळ व मनमिळाऊ. 12वं लक्षण आहे सहकार्य करणारा. आणि 13वं लक्षण आहे निर्भीड व सत्यनिष्ठ. या प्रकारे संतुलित व्यक्तिमत्व असण्यासाठी शिक्षकांमध्ये हे गुण असणं महत्त्वाचं आहे. हे गुण असतील तरच ते व्यक्तिमत्व संतुलित व्यक्तिमत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढे आहे शालेय शिक्षा. यामध्ये बघा, समाज मान्यता ही एक मोठी सामाजिक प्रेरणा आहे. प्रत्येकाला आपले इतरांनी कौतुक करावे, शाबासकी द्यावी असे वाटत असते. विद्यार्थ्यांचे वर्तन समाज मान्यतेस धरून व्हावे असे प्रौढांना वाटत असते. मुलांचे वर्तन समाजमान्य घडले नाही तर ते आपली नापसंती व्यक्त करतात. ही नापसंती किंवा पसंती नापसंती 2 प्रकारांनी प्रकट होत असते.
ते दोन प्रकार म्हणजे शब्दरूप व वस्तुरूप. ते दोन प्रकार म्हणजे शब्दरूप आणि वस्तुरूप. पसंती नापसंतीलाच आपण पारितोषिके व शिक्षा असे म्हणतो. म्हणजेच पसंती मिळाली तर पारितोषिक मिळते, बक्षीस मिळते, आणि नापसंती असेल तर आपल्याला शिक्षा मिळते. अशा पद्धतीने पारितोषिके, हे बघा, पारितोषिके व प्रशंसा ही सकारात्मक, तर दूषण व शिक्षा ही समाज मान्यतेची नकारात्मक बाजू आहे, हे आपल्याला माहिती आहे. पुढे आहे शिक्षकाचे आदर्श वर्तन व सामाजिक बांधिलकी. बघा, यामध्ये अध्ययनार्थी दीर्घकाळ शिक्षकाच्या सहवासात असतो. अध्ययनार्थी आणि शिक्षक यांचे संबंध जिव्हाळ्याचे असतात, त्यामुळे आपोआपच परस्परांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडत असते. शिक्षकाच्या वर्तनाचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो. विद्यार्थी अतिशय सूक्ष्मपणे आपल्या शिक्षकाचे निरीक्षण करीत असतो. एका विशिष्ट वयात तर शिक्षक त्याचे आदर्श असतात, त्यांचे अनुकरण करण्याचा अध्ययनार्थ्याचा प्रयत्न असतो. शिक्षकाच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या निरीक्षण व अनुकरणातून विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्वे आकार असतात, म्हणजे आकार घेत असतात. ठीक आहे. पुढचा आपला मुद्दा आहे, या ठिकाणी व्याख्या आहे आपल्याकडे, मानसिक आरोग्याची व्याख्या आहे, महत्त्वाची व्याख्या आहे म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे. मानसिक आजारांपासून संरक्षण, मानसिक आरोग्याचे संरक्षण आणि मानसिक आजारांपासून मुक्तता अशा विचारांतून मानसिक आरोग्याची व्याख्या आपल्याला करता येईल. बघा, आता या ठिकाणी क्रो आणि क्रो यांची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. क्रो आणि क्रो यांची व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. बघा, ती व्याख्या मी वाचतो आहे. मेंटल हायजीन मे बी डिफाईन ॲज द प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल इलनेस, प्री ऑफ मेंटल हेल्थ अँड क्युअर ऑफ मेंटल इलनेस, अशी व्याख्या आहे, ही केलेली आहे. त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी ही व्याख्या केलेली आहे, क्रो आणि क्रो, ही तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. मराठीमध्ये व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेली नाही आहे, ही व्याख्या इंग्रजीमध्ये आहे, इंग्रजीमध्येच दिलेली आहे. त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार होतो की ती गुगल ट्रान्सलेट मारून देऊ, परंतु म्हटलं जाऊ द्या, नाही का. पुढे आहे आपल्याकडे मानसिक आरोग्याची लक्षणे. मानसिक आरोग्याची लक्षणे यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा, कोणती लक्षणे आहेत तर या व्यक्तींची जीवन जगण्याची पद्धत समतोल असते. दुसरं लक्षण आहे, अशा व्यक्ती उत्साही व उपक्रमशील असतात. तिसरं लक्षण आहे, अशा व्यक्तींना नाविन्याची आवड असते. चौथं लक्षण आहे, अशा व्यक्ती आशावादी असतात. पाचवं लक्षण आहे, अशा व्यक्ती जीवनात येणारी दुःखे, संकटे, वैफल्ये सहन करतात. मानसिक आरोग्य त्यांचं चांगलं आहे अशा व्यक्ती. पुढचं लक्षण आहे, या व्यक्ती जीवनात स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. आणि सातवं लक्षण आहे, या व्यक्ती स्थितप्रज्ञ असतात. आणखी लक्षणे आहेत ती आपण पुढच्या स्लाईडवर घेतलेली आहेत. हे बघा, अशा व्यक्ती दुसऱ्यांच्या भावना जाणून त्यानुसार वागतात. म्हणजे ज्याला आपण समान अनुभूती असा एक प्रकार असतो मानसशास्त्रामध्ये, समान अनुभूती. अशा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या विकृत नसतात. अशा व्यक्तींना पुरेसा मित्रपरिवार असतो. अशा व्यक्ती जीवनात टोकाची भूमिका न स्वीकारतात, तडजोड करतात, समायोजन साधतात. अशा व्यक्ती कर्तव्यदक्ष व कार्यकुशल असतात. अशा व्यक्ती भावनांच्या आहारी जात नाहीत, भावनांचा समतोल राखतात. अशा व्यक्तींना कशाचीही अवास्तव भीती वाटत नाही. अशा व्यक्ती न्यूनगंड किंवा अहंगंडाने पछाडलेल्या नसतात. अशा व्यक्ती आनंदी व समाधानी असतात. सकारात्मक विचार करणारे असतात. अशा व्यक्ती निराश नसतात. बघा, या ठिकाणी 17 लक्षणं त्यांनी मानसिक स्वास्थ्य ज्यांचं चांगलं आहे, मानसिक आरोग्य ज्यांचं चांगलं आहे, अशा व्यक्तींचे दिलेलं आहे. 17 लक्षणे दिलेली आहे, 2 स्लाईड मिळून आपण पाहिलेली आहेत. आणि या वर्तनाच्या विरुद्ध लक्षणे ही मानसिक आरोग्याची असतात. या वर्तनाच्या विरुद्ध वर्तन हे मानसिक आरोग्याचं असतं, विरुद्ध. हे लक्षात घ्या, सगळं विरुद्ध करायचं आहे. बघा, शेवटचं एक सांगतो, अशा व्यक्ती निराश असतात. अशा पद्धतीने
जिथं नकार आहे तिथं होकार करायचा आहे, जिथं होकार आहे तिथं नकार करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बरोबर ज्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं नाही, जे अस्वस्थ आहेत अशा व्यक्तींचं आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आहे बघायला मिळतो की हे बघा, शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका दुहेरी स्वरूपाची आहे. त्यातला पहिलं स्वरूप आहे की स्वतःचे व्यक्तिमत्व सुसंपन्न करणे आणि दुसरं आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणारे. अशा पद्धतीने छोटासा धडा होता, एवढा काही महत्त्वाचा धडा नव्हता, परंतु तरीही काही जणांनी सांगितलं की यावर व्हिडिओ बनवला गेला पाहिजे म्हणून बनवत आहे, नाहीतर व्हिडिओ बनवण्यासारखा देखील हा धडा नव्हता. जनरल गोष्टी आहेत तेवढ्या आपल्याला माहीत असतातच, ठीक आहे. असो पण आजचा हा धडा सोपा जरी असला तरी देखील काही महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये देखील आहेत, ते आपण पाहिलेले आहेत. फडके प्रकाशन सिरीज आज आपली इथे संपलेली आहे. या व्यतिरिक्त काही TETसाठी महत्त्वाचं असेल तर त्यावर मी व्हिडिओ बनवेलच, जसा मला वेळ मिळेल तसा. तुर्तास इथे थांबतोय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.